हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण सदिश राशी म्हणजे वेक्टर्स आणि अदिश राशी म्हणजे स्केलर्स यांच्यातला फरक समजून घेऊ. हे शब्द ऐकायला कठीण वाटत असतील, पण आपण सोपे करूया की. या व्हिडिओच्या ओघात आणि आपण जे उदाहरणं बघू त्यांच्या मदतीने हे सगळं अगदी सोपं आणि स्पष्ट होईल पहा. तर आपण सगळ्यात आधी यांची व्याख्या बघू आणि मग काही उदाहरणं बघू. तर सदिश राशी अशा राशी असतात ज्यांचं एक परिमाण असतं, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की परिमाण म्हणजे एखादी गोष्ट किती मोठी आहे, ती राशी किती मोठी आहे याचं ते माप असतं. तर सदिश राशीला परिमाण आणि अजून काहीतरी असतं, काय? दिशा असते. तर सदिश राशींना परिमाण आणि दिशा असते, पण अदिश राशींना फक्त परिमाण असतं. म्हणजे ती राशी किती मोठी आहे याचं माप म्हणजे परिमाण तेवढंच असतं. आता आपण एक उदाहरण पाहू. समजा जमिनीवर माझ्याकडे एक अशी वीट ठेवलेली आहे. ठीक आहे, ही वीट आहे. आता मी ही वीट इथून उचलून दुसरीकडे ठेवणार आहे. बघा, इथून उचलली आणि या दुसऱ्या ठिकाणी ठेवली आणि नंतर मी एक फुटपट्टी घेतली आणि मोजलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही वीट आधी जिथे होती तिथपासून 5 मीटर दूर हलवलेली आहे. मग आता माझा प्रश्न असा आहे की हे जे 5 मीटर आपण मोजलं ती राशी सदिश राशी आहे की अदिश राशी आहे? तर ऐका, जर मी फक्त 5 मीटर इतकीच माहिती तुम्हाला सांगते आहे, ते 5 मीटर आहे परिमाण. किती दूर ती वीट गेली आहे याचं ते परिमाण आहे. तर म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तू त्याच्या आधीच्या जागेपासून हलवली असं म्हणतो, किंवा त्या वस्तूच्या स्थितीमध्ये बदल झाला असं म्हणतो, तेव्हा आपण त्याची दिशा सांगितलेली नाही आहे. आणि आपण या गोष्टीला, या हालचालीला अंतर म्हणतो. आणि अंतर ही अदिश राशी आहे. तर म्हणजे एखादी वस्तू किती दूर प्रवास करते ते म्हणजे अंतर. तर आपण असं म्हणू शकतो की या विटेने 5 मीटर इतकं अंतर कापलंय. पण आपण जर हे चित्र पाहिलं नसतं आणि आपल्याला फक्त इतकीच माहिती दिली असती की 5 मीटर अंतराने ही वीट हलवली आहे, तर आपल्याला कळलं असतं का की 5 मीटर उजवीकडे ती वीट गेली की डावीकडे गेली की वर गेली, खाली गेली, मागे पुढे कुणीकडे? नाही ना. आपल्याला फक्त 5 मीटर अंतर त्या विटेने कापलंय, किंवा 5 मीटर त्याच्या आधीच्या स्थितीपासून ती वीट वेगळीकडे सरकली आहे एवढंच कळलं असतं. आणि म्हणून अंतर ही अदिश किंवा स्केलर राशी आहे. पण आता या 5 मीटर अंतर विटेने कापलं या माहितीशिवाय मी जर दिशासुद्धा सांगितली, जसं आपल्या उदाहरणात ही वीट इथपासून इथे गेली म्हणजे उजवीकडे गेली. आता मी 5 मीटर उजवीकडे वीट गेली अशी जर माहिती सांगितली, तर इथे आपल्याकडे काय काय जास्तीची माहिती आहे? तर इथे आपल्याला उजवीकडे ती वीट गेली ही जास्तीची माहिती आहे. इथे आपल्याकडे 5 मीटर हे परिमाण आहे, म्हणजे ती वीट किती दूर गेली, आधीच्या स्थितीपासून किती दूर गेली ही ती माहिती आहे. आणि कोणत्या दिशेने गेली ही सुद्धा आपल्याला माहिती मिळालेली आहे. आणि इथे आपल्याला स्पष्टपणे कळतं की ती वीट 5 मीटर उजवीकडे सरकवलेली आहे. तर इथे परिमाण आणि दिशा दोन्ही सुद्धा असल्यामुळे हे पूर्ण असते सदिश राशी. तर मग आपण जेव्हा हालचालीबद्दल बोलतो किंवा एखाद्या वस्तूच्या स्थितीच्या बदलाबद्दल बोलत असतो आणि त्या बदलाचं परिमाण आणि दिशा असं दोन्ही जेव्हा दिलेलं असतं, म्हणजे किती अंतर कापलंय आणि ते कोणत्या दिशेने कापलंय हे दोन्ही जेव्हा दिलेलं असतं, तेव्हा त्याला म्हणतात विस्थापन. म्हणजे मग आपण असं म्हणू शकतो की ही वीट 5 मीटर उजवीकडे विस्थापित केलेली आहे. ठीक आहे, काय काय बघितलं आपण? अंतर ही अदिश राशी आहे, कारण जेव्हा आपण अंतर सांगतो तेव्हा एखादी वस्तू कुठल्या दिशेला सरकवण्यात आली आहे हे आपल्याला माहिती नसतं. पण विस्थापन ही सदिश राशी आहे, कारण याच्यात किती अंतर कापलंय याचबरोबर ते कुठल्या दिशेने कापलंय ही सुद्धा माहिती दिलेली असते. आता आपण अजून एक उदाहरण पाहू. समजा हेच 5 मीटर अंतर कापण्यासाठी आपल्याला 2 सेकंद इतका वेळ लागला. म्हणजे काय, तर ही वीट आधी जिथे होती म्हणजे या ठिकाणून या दुसऱ्या ठिकाणी न्यायला आपल्याला 2 सेकंद इतका वेळ लागला. मग आता वेळेतला बदल म्हणजे काय? वेळेतला बदल म्हणजे समजा मी एक स्टॉपवॉच किंवा घड्याळ घेतलं आणि त्यात मी वेळ बघितली. जेव्हा मी वीट हलवायला सुरुवात केली त्यावेळेस जर 0 सेकंद होते आणि जेव्हा ही वीट इथे येऊन थांबली तेव्हा 2 सेकंद वेळ इतका झालेला होता, तर त्याला म्हणतात वेळेतला बदल.
तर मग अशा प्रकारे 5 मीटर इतक्या अंतरावर वीट सरकवायला 2 सेकंद इतका वेळ लागला. आता वेळ किंवा काळ फक्त नेहमी एकाच दिशेने जातो, बरोबर? त्यामुळे आपण त्याला सदिश किंवा अदिश दोन्ही मानू शकतो. मग आता हा वेळेतला बदल म्हणजे 2 सेकंद ही माहिती वापरून आपण या वस्तूने किती जलद प्रवास केला हे शोधून काढू शकतो. आपल्याला माहिती आहे की त्या विटेला 5 मीटर अंतर सरकण्यासाठी 2 सेकंद लागले. मग हे किती जलद झालं हे काढण्यासाठी आपण 5 मीटरला वेळेतल्या बदलाने भागत असतो. मग आपल्याला मिळतं 5 मीटर भागिले 2 सेकंद. तर 5 भागिले 2 हे सोडवल्यावर आपल्याला मिळतं 2.5. आणि मग याशिवाय उरलंय अंशामध्ये मीटर आणि छेदामध्ये सेकंद. तर 2.5 मीटर प्रति सेकंद अशी राशी आपल्याला मिळाली. आता ही अदिश राशी आहे की सदिश राशी आहे? इथे आपल्याला ती वीट किती जलद गेली म्हणजे एका सेकंदात किती दूर गेली, एका सेकंदात ती 2.5 मीटर दूर गेली किंवा प्रति सेकंद 2.5 मीटर एवढी तिची हालचाल झाली एवढं कळतंय. पण आपल्याला ती हालचाल कुठल्या दिशेने झाली हे कळतंय का? नाही, इथे कुठलीही दिशा दिलेली नाहीये आणि म्हणून ही अदिश राशी आहे. आणि या राशीला चाल असं म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये त्याला स्पीड म्हणतात. तर आपण असं म्हणू शकतो की या विटेची चाल 2.5 मीटर प्रति सेकंद अशी आहे आणि ही चाल अदिश राशी असते. पण आता जसं आपण या उदाहरणात अंतर वापरलं, 5 मीटर अंतर वापरून चाल काढली, तसंच आपण जर विस्थापन वापरून पुन्हा त्या वस्तूची जलदता काढायचा प्रयत्न केला तर पहा आपल्याला काय मिळतं. आपलं विस्थापन काय होतं? 5 मीटर उजवीकडे, बरोबर? आता इथे जलदता काढायची आहे तर आपण 5 मीटर उजवीकडे याला आपण भाग देतो 2 सेकंद म्हणजे वेळेतल्या बदलाने. आणि जेव्हा आपण याला सोडवतो तेव्हा आपल्याला काय मिळतं? 5 भागिले 2 म्हणजे 2.5, 2.5. तसंच अंशामध्ये मीटर आणि छेदामध्ये सेकंद. पण याशिवाय हे उजवीकडे ही माहिती तर लिहायचीच राहिली ना, ही इथे लिहायची उजवीकडे. तर जेव्हा विस्थापन वापरून आपण त्या वस्तूची किंवा विटेची जलदता काढतो तेव्हा आपल्याला मिळतं 2.5 मीटर प्रति सेकंद उजवीकडे. म्हणजेच काय, तर ही सदिश राशी आहे. तर पहा, ही आहे चाल 2.5 मीटर प्रति सेकंद, ही आहे चाल. आणि या चालीसोबत जेव्हा आपण दिशासुद्धा सांगतो, ही चाल कोणत्या दिशेने होते तेव्हा त्याला म्हणतात वेग. आणि वेग ही सदिश राशी असते कारण इथे परिमाण आणि दिशा दोन्ही पण दिलेल्या असतात. तर चाल आणि वेग आपण कशासाठी मोजतो? एखाद्या वस्तूची हालचाल किती जलद होते हे मोजण्यासाठी आपण चाल आणि वेग वापरतो. चाल म्हणजे काय? चाल ही अदिश राशी असते आणि वेग ही सदिश राशी असते. वेगामध्ये चालीबरोबर तिची दिशासुद्धा दिलेली असते. पहा, तर आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो? अदिश राशींना परिमाण असतं, सदिश राशींना परिमाणाबरोबर दिशासुद्धा असते. जेव्हा एखाद्या वस्तूची स्थितीमध्ये किती बदल झाला हे आपण मोजतो त्याला म्हणतात अंतर. आणि ते अंतर किती लवकर किती जलद कापलं गेलं हे जेव्हा आपण मोजतो त्याला म्हणतात चाल. पण जेव्हा या दोन्हींची दिशा दिलेली असते, जेव्हा अंतर कुठल्या दिशेने कापलं गेलेलं आहे हे सांगितलं असतं, जसं की इथे 5 मीटर उजवीकडे अशी जर जास्तीची माहिती आपल्याला दिली गेली तर त्याला म्हणतात विस्थापन. तर अंतर आणि विस्थापन हे एकमेकांशी संबंधित आहे. अंतर आहे अदिश राशी, विस्थापन आहे सदिश राशी. तसंच जेव्हा एखाद्या वस्तूची चाल कुठल्या दिशेने आहे हे सांगितलेलं असतं तेव्हा त्याला म्हणतात वेग. तर वेग आणि चाल हे एकमेकांशी संबंधित आहे. चाल ही अदिश राशी आहे, वेग ही सदिश राशी आहे. अंतर आणि वेळेतला बदल वापरून आपल्याला चाल काढता येते. विस्थापन आणि वेळेतला बदल वापरून आपल्याला वेग काढता येतो. चला तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. पुन्हा लवकरच भेटू.